नमस्कार मित्रांनो आणि मैत्रिणींनो, नात्यांची प्रीती या मराठी चॅनलमध्ये तुमचे स्वागत आहे. अरेंज मॅरेज रोमॅन्टिक लव्ह स्टोरी भाग 19. आरव बाल्कनीतील सोफ्यावर शांतपणे पडून होता. आपण विनाकारण घाई करतोय हे त्याला समजत होतं, पण जेव्हापासून सान्वी त्याच्या आयुष्यात आली होती त्याने फक्त तिचाच विचार केला होता. त्याला मनापासून हे नातं हवं होतं. विचार करताना त्याच्या नजरेसमोर ते फोटो आले तसे त्याचा चेहरा गंभीर झाला. खूप विचित्र होते ते फोटो. महत्त्वाचं म्हणजे त्यानं असं काही केलंच नव्हतं. ते फोटो एडिटेड आहेत हे स्पष्ट होतं, पण हे सगळं कुणी का करते हे त्याला समजत नव्हतं. सान्वी चेंज करून फ्रेश होऊन रूममध्ये आली. तिची नजर गॅलरीकडे वळली. गॅलरीचा दरवाजा बंद होता. आपसूक तिची पावलं त्या दिशेला वळली. तिने दरवाजा उघडून बाहेर डोकावलं तर बाहेर आरव डोळ्यांवर हात ठेवून शांत पडून होता. त्याच्या चेहऱ्यावर अस्वस्थता आणि उदासी दोन्ही दिसत होती. आपण खूप चुकीचं रिॲक्ट झालो का असं तिला वाटून गेलं. सान्वी, किती कन्फ्यूज होतेस? आधी स्वतःच्या मनाशी पक्क ठरव की तुला हे नातं हवंय की नकोय. हवे असेल तर तुला या नात्यासाठी एफर्ट्स घेता आले पाहिजेत. त्याने मान्य केलेली तुझी अट तरी तू त्याला ती स्वतःशी बोलू लागली. सान्वी, किती कन्फ्यूज होतेस? आधी स्वतःच्या मनाशी पक्क ठरव की तुला हे नातं हवंय की नकोय. हवे असेल तर तुला या नात्यासाठी एफर्ट्स घेता आले पाहिजेत. त्याने मान्य केलेली तुझी अट तरी तू त्याला ती स्वतःशी बोलू लागली. इतक्यात त्याचा मोबाईल वाजला तसं ती पटकन आत आली. मोबाईलची रिंग ऐकून त्याला आश्चर्य वाटलं. तो उठून आत निघून आला. अननोन नंबरवरून कॉल होता. कॉल उचलू की नको या संभ्रमात तो असताना कॉल कट झाला. परत एकदा त्याच नंबरवरून कॉल आला तसं त्याने पटकन कॉल रिसीव्ह केला. हॅलो, आरवने कॉल रिसीव्ह केला. हॅलो सर, मी सिटी हॉस्पिटलमधून बोलतोय. कुणीतरी राज बनसोडे आहेत, त्यांना आमच्या हॉस्पिटलमध्ये ॲडमिट केलंय, समोरून ती व्यक्ती म्हणाली. काय राज? काय झालं राजला? तो ठीक आहे ना? आरवने हायपर होत विचारलं. त्यांच्यावर उपचार सुरू आहेत, तुम्ही हॉस्पिटलला निघून या, ती व्यक्ती म्हणाली. हो आलो. आरवने कॉल कट केला. त्याने लगेचच अंशला कॉल फिरवला. 3-4 वेळा कॉल करूनही त्याने कॉल रिसीव्ह केला नाही. तसं त्याने अनन्याला कॉल फिरवला. तिने 2-1 रिंगमध्ये कॉल रिसीव्ह केला. ती काही बोलणार इतक्यात आरवने बोलायला सुरुवात केली. अनन्या, अंश कोणीकडे आहे? आरव म्हणाला. काय झालं आरव, सगळं ठीक आहे ना? अंश कोणीकडे आहे? तो कॉल का रिसीव्ह करत नाही आहे? आरव म्हणाला. तो इथेच आहे, 1 मिनिट देते. अनन्याने फोन अंशकडे दिला. आरव, सगळं ठीक आहे ना? काही प्रॉब्लेम झालाय का? अंशने काळजीने विचारलं. राज सिटी हॉस्पिटलला ॲडमिट आहे. मला एका अननोन नंबरवरून कॉल आला होता, तो म्हणाला. राज? अरे पण आम्ही दोघे सोबत बाहेर पडलो त्यानंतर, अंश आठवत म्हणाला. ते राहू दे, तू हॉस्पिटलला ये, मीही आलोच, आरव म्हणाला. आरव, मी जातोय ना, तू नको येऊस, अंश त्याला अडवत म्हणाला. मला नाही राहवणार, तुला माहिती आहे, मी येतोय. एवढं बोलून त्याने कॉल कट केला. तो पटकन चेंज करायला निघून गेला. 5-1 मिनिटात चेंज करून तो बाहेर आला. मी हॉस्पिटलला जाऊन येतो, तू झोपून घे, आरव तिला म्हणाला. राज ठीक आहे ना? तिने काळजीने विचारलं. ते तिकडे गेल्यावरच समजेल, त्याच्याशी बोलणं झालं नाहीये, आलो मी. तो पटकन रूममधून बाहेर पडला. आईच्या कानावर घालून त्याने बाईक स्टार्ट केली आणि तो हॉस्पिटलला यायला निघाला. तो यायच्या आधीच अंश हॉस्पिटलला पोहोचला होता. राज खरंच हॉस्पिटलला ॲडमिट होता. राजला जास्त नाही पण थोडंफार लागलं होतं. त्याची बाईक स्लिप झाली होती. आरव हॉस्पिटलला पोहोचला आणि राजला भेटायला आला. तो आला तेव्हा राज झोपला होता. मेडिसिनमुळे त्याला झोप लागली होती. तू कशाला आलास आरव? मी म्हणालो होतो ना मी जातोय म्हणून. सान्वी मॅमना कसं वाटलं असेल? अंश म्हणाला. काही नाही वाटणार तिला, ते सोड. ॲक्सिडेंट कसा झाला काही समजलं? आरव विषय बदलत म्हणाला. बाईक स्लिप झाली, अंश सांगू लागला. अशी अचानक कशी काय स्लिप झाली? पाऊस वगैरे तर नाही आहे, आरव न समजून म्हणाला. काही कळत नाही, तो उठला की त्याला विचारू, अंश म्हणाला. चालेल, आरव म्हणाला आणि दोघेही बाहेर थांबून होते. इतक्यात परत एकदा आरवचा फोन वाजला. आत्ताही अननोन नंबरवरून कॉल होता. त्याने बाजूला येत कॉल रिसीव्ह केला. हॅलो, आरव म्हणाला. कसं वाटलं फर्स्ट नाईटचं सरप्राईज मिस्टर आरव? समोरून भरधास्त आवाज आला. कोण बोलते? आरव म्हणाला. ते महत्त्वाचं नाही आहे. काय बोलतोय हे महत्त्वाचं? काय म्हणतोय तुमचा मित्र? धडधाकट आहे ना? कोण आहेस कोण तू? आरवने चिडत विचारलं. तुमची फर्स्ट नाईट स्पॉईल झाली म्हणून नाराज झाला असाल ना? व्हायलाच हवे. इतरांना त्रासात ठेवून तुम्ही सुखाने कसे काय झोपू शकता? ती व्यक्ती म्हणाली. कोण आहेस तू? काय हवंय तुला? आरव म्हणाला. मला जाणून घ्यायला तुम्ही खूप उत्सुक आहात हे ऐकून बरं वाटलं. मी पण तुम्हाला भेटायला उत्सुक आहे. पण कसं आहे ना, आत्ता कुठे खेळायला सुरुवात झाली आहे. जरा धीर धरा, अजून तुम्हाला बरंच काही पाहायचंय. तुमची गर्लफ्रेंड मूर्खपणा करून तुमच्यापासून दूर झाली.
आता बायकोची बारी. ती तर तुम्हाला असं तसं जवळ घेणार नाही आणि जरी घेतलंच तर मी आहे ना तिला तुमच्यापासून दूर करायला. ती व्यक्ती हसत म्हणाली. बास्टर्ड. आरवला राग अनावर झाला. ओ, राग आला का तुम्हाला? एका झटक्यात इतकं रागवू नका बरं. अजून बरंच काही होणार आहे, तेव्हासाठी हा राग जरा जपून ठेवा. ती व्यक्ती आरवला खिजवत म्हणाली. तुझा प्रॉब्लेम काय आहे? कोण आहेस तू? हे सगळं करून तुला काय मिळतंय? आरव म्हणाला. बदला घेतो मी. तो खुनशीपणे म्हणाला. अरे पण कसला? मी तुझं काय बिघडवलंय? आरवने न समजून विचारलं. सांगू? बोल, काय बोलायचे ते? आरव म्हणाला. तुझं आयुष्य बर्बाद व्हायला तुझी बायको कारणीभूत आहे, एवढंच सांगेन. लग्न केलंयस ना तिच्याशी, त्याचीच शिक्षा तुला मिळणार आहे आणि तिला पण. हां, आता तिला जेव्हा हे कळेल की तिने स्वतःचं आयुष्य उद्ध्वस्त केले, तोपर्यंत वेळ निघून गेलेली असेल हे नक्की. तो माणूस गडगडाटी हसत म्हणाला. असं होणार नाही. मी असं होऊ देणार नाही ना. मी सान्वीला काही होऊ देणार ना आमचं लाईफ स्पॉईल होऊ देणार. आरव म्हणाला. तू भले म्हणशील रे, पण तुझी हलक्या कानाची बायको उद्या तुझ्या गर्लफ्रेंडला तुझ्यासोबत पाहून ठेवेल तुझ्यावर विश्वास? मला ना तुझी दया येते. बिचारा तू. समोरची व्यक्ती हसत म्हणाली आणि तिने कॉल कट केला. शिट मॅन. कोण आहे ही? कोण व्यक्ती? कसला बदला? माझी कोणाशी काय दुश्मनी आहे? सान्वी. त्याने सान्वीचं नाव घेतलं म्हणजे तिचा संबंध असणार. नक्कीच. पण सान्वीला काही माहिती असेल का? तिला विचारणार तरी कसं ना? ती माझ्यावर विश्वास ठेवायला तयार आहे ना माझ्यासोबत नीट वागायला तयार आहे. काय करू काही समजत नाही. आज आमच्यामुळे राजचं आयुष्य पणाला लागता राहिलं. काही करून त्या व्यक्तीला शोधायला हवं हे नक्की. तो स्वतःशीच म्हणाला. अंशचा कॉल आला तसं तो आत निघून गेला. तो आत आला तेव्हा राजला शुद्ध आली होती. राजची अवस्था पाहून आरवला अपराध्यासारखं वाटलं. साधं सरळ त्याचं आयुष्य पूर्ण ढवळून निघालं होतं. फक्त त्याचंच नव्हे तर त्याच्या आसपास असणाऱ्या त्याच्या जीवाभावाची माणसं, त्याचं आयुष्यही पणाला लागलं होतं. काही करून हे सगळं थांबवावं लागणार होतं. पण जिच्या साथीमुळे हे सगळं त्याला करायचं होतं, तीच त्याच्यावर विश्वास ठेवायला तयार नव्हती. विचार करून त्याचे डोळे भरून आले. त्याच्याकडे इतकेही पुरावे नव्हते की तो सान्वीला सगळं काही समजावू शकेल. आरव. अरे मी ठीक आहे, नको ना काळजी करूस. सॉरी, माझ्यामुळे तुला आज हॉस्पिटलला यावं लागलं. राज अपराधीपणे म्हणाला. राज. मूर्खासारखं बडबडू नकोस. तू जास्त महत्त्वाचा आहेस. जरा काळजी घेत जा. लक्ष कुठे असतं तुझं? आरव काळजीने म्हणाला. काही नाही, ते घरून कॉल आला होता. तुला माहिती आहे ना, घरचे लग्नासाठी मागे लागलेत. मला त्यांच्या जीवावर लग्न करायचं नाही आहे. मी इकडे लोन काढलेलं त्यांना माहीत नाही. त्याच विचारात बाईक चालवत होतो. राज म्हणाला. तुला बोललो होतो ना आपण बघून घेऊ. आरव म्हणाला. नाहीतर काय उगाच टेन्शन घेतो. आरव, आता मी याला घरी घेऊन जातो, मग पुढचं बघू. आता नाही म्हणायचा शहाणपणा करू नकोस. अंश त्याला दटावत म्हणाला. आपण पियासाठी आपल्या मित्रांना दूर करत होतो हे जाणवून राजला अजूनच वाईट वाटलं. आज त्याच्या एका हाकेवर त्याचे मित्र निघून आले होते. स्वतःचा मूर्खपणा त्याला राग येऊ लागला. डॉक्टरांनी राजला डिस्चार्ज दिल्यावर अंश त्याला घरी घेऊन गेला, तर आरव घरी निघून आला. आरवला घरी यायला मध्यरात्र उलटून गेली होती. तो रूममध्ये आला तेव्हा सान्वी बेडच्या एका साईडला शांत झोपली होती. तो फ्रेश झाला आणि बेडच्या दुसऱ्या साईडला आडवा झाला. मनाने खूप थकला होता तो. त्याने डोळे मिटले आणि डोक्यावर हात ठेवला. विचार करून करून डोकं दुखतंय माझं. गेले महिनाभर याच त्रासातून जाऊन थकायला झाले. सान्वीने तिचा निर्णय बदलून होकार कळवला तेव्हा असं वाटलं होतं आत्ता तरी ती आमच्या नात्याचा सिरियसली विचार करेल. सुरुवातीला फार विचारी वाटली होती ती, पण मध्येच हे असं वागणं. मान्य की पियाविषयी तिला समजल्यावर तिचं वागणं बरोबर होतं, पण आता इतक्या पुढे जाऊन तिने आमच्याबद्दल सिरियस होणं गरजेचं आहे. नाहीतर हे नातं कितपत टिकाव धरेल माहीत नाही. आज ज्यांनी कुणी हे घडवून आणलंय त्याला सान्वीच्या स्वभावाची व्यवस्थित कल्पना आहे. कुणी जवळची व्यक्ती तर नसेल ना, पण कोण असेल? तो स्वतःशी विचार करत होता. विचारांच्या ओघात त्याला झोप लागली. आरव सकाळी लवकर उठून भरभर आवरू लागला. गावाला जायच्या आधी त्याला अंशकडे जायचं होतं. तो बाद घेऊन बाहेर आला तेव्हा नुकतीच सान्वीला जाग आली होती. त्याला आंघोळ करून बाहेर आलेलं पाहून ती पटकन उठून बसली. तिने घड्याळात पाहिलं. 7 वाजून गेले होते. सो सॉरी, मला उठायला उशीर झाला. सान्वी म्हणाली. इट्स ओके, आपल्याला निघायला अजून वेळ आहे. तू थोडा वेळ अजून झोपलीस तरी तुला कोणी काही बोलणार नाही. तो अंगावर शर्ट चढवत म्हणाला. नुकताच बाथ करून आल्याने त्याच्या बॉडीचा सुगंध पूर्ण रूमभर पसरला होता.
त्यात तो शर्टलेस असल्याने त्याचे मसल्स अगदी उठून दिसत होते. त्याने अंगावर शर्ट चढवला तसे तिने पटकन नजर खाली झुकवली. तुम्ही कुणीकडे बाहेर जाताय का? सान्वी म्हणाली. हो, अंशकडे जाऊन येतो. राज कसा आहे ते एकदा पाहून येतो. परत 2-3 दिवस भेटता येणार नाही. आरव म्हणाला. अचानक काय झालं? ॲक्सिडेंट कसा झाला? सान्वी बोलली. बाईक स्लिप झाली, पण तो ठीक आहे. फार काही लागलं नाही आहे. तू तुझं आवरून घे, मी थोड्या वेळात जाऊन येतो. आपल्याला गावाला जायचंय, सो तू तुझी बॅग पॅक करून घे. आलोच मी. त्याने तिचा निरोप घेतला आणि तो बाहेर पडला. तो गेला तसं सान्वीने आवरायला सुरुवात केली. आवरून झाल्यावर ती खाली निघून आली. आरव अंशकडे आला तेव्हा तो नुकताच उठला होता. आज तो सुट्टी घेणार होता. अनन्या मात्र कामावर जाणार होती. अनन्या, कडक कॉफी बनव ना, आरव आल्या आल्या म्हणाला. हो बनवते, तू बस ना, अनन्या त्याला म्हणाली. ती कॉफी बनवायला किचनमध्ये गेली. इतक्यात अंश बाहेर आला. राज ठीक आहे ना? आरव म्हणाला. हो ठीक आहे, झोपून आहे तो. 1-2 दिवस आराम केला की बरं वाटेल. तू सकाळी सकाळी इकडे कसा काय आलास? तुम्हाला जायचंय ना? हो जायचंय, पण त्याआधी तुझ्याशी थोडं बोलायचं आहे. अंश, काल राजचा ॲक्सिडेंट झाला. तो जाणून बुजून करण्यात आला होता. आरव म्हणाला. म्हणजे असं की असं म्हणत आरवने काल आलेल्या कॉलविषयी अंशला सांगायला सुरुवात केली. मला खूप गिल्टी वाटते अंश. माझ्यामुळे राजला नाहक त्रास झाला. माझं असं मत आहे की हे प्रकरण सॉल्व्ह होत नाही तोपर्यंत तू आणि राजने माझ्यापासून दूरच राहा. वेडा आहेस का आरव तू? एवढंच ओळखलंस तू आम्हाला? नावाला आहे का आपली मैत्री? अंश म्हणाला. असं नाही आहे अंश. सध्या माझी परिस्थिती खूप खराब आहे यार. माझ्यासोबत तुम्ही यात भरडले गेलेले मला नाही चालणार. आरव म्हणाला. हे बघ, कुठलीही परिस्थिती येऊ, मी तुझ्यासोबत आहे आरव. त्यामुळे हा मूर्खपणाचा विचार पहिले डोक्यातून काढून टाक. आधीच तुझं आणि मॅमचं नातं म्हणावं तसं ठीक नाही आहे. अंश म्हणाला. ते कधी ठीक होईल असं वाटत नाही आता मला. सगळ्या बाजूने मी कमी पडतोय असं फील येतोय मला. रोज नवीन काहीतरी घडते माझ्या आयुष्यात. एक दिवस सुखाचा नसतो. आरव म्हणाला. एवढ्यात हार मानून कसे चालेल आरव? अंश बोलला. मी हार मानत नाही आहे. माझ्यात लढायची ताकद आहे. अरे पण कुणासोबत लढायचं हे कळायला नको. पियासमोर डोकं फोड करून काही उपयोग नाही ना. सान्वीला समजवण्यात काही अर्थ आहे? तिला काही सांगायचं म्हटलं तरी ती शांतपणे त्यावर मार्ग काढेल असा विचार करणं अगदीच मूर्खपणाचं वाटतं मला. ती स्वतः इतकी कन्फ्यूज असते. मला काय मदत करणार? आरव म्हणाला. हे भगवान, एक नमुने भरले तुझ्या आयुष्यात. सान्वी मॅम जरा ओके वाटल्या होत्या. त्याही तशाच निघाल्या. असो, काही असलं तरी आम्ही आहोत तुझ्यासोबत. डोंट वरी. अंश म्हणाला. अनन्याने कॉफी आणली तसं त्या दोघांमधील बोलणं थांबलं. त्याने कॉफीचा मग ओठाला लावला आणि शांतपणे डोळे मिटून घेतले. सान्वी चहा घेऊन रूममध्ये निघून आली. आल्या आल्या तिने तिची बॅग भरायला घेतली. आरव अजूनही घरी आला नव्हता. त्याची बॅग भरायची की नाही तिला कळत नव्हतं. बरं, भरायची असेल तर कुठले कपडे भरायचे हेही तिला कळत नव्हतं. तिने तिची बॅग पॅक केली. इतक्यात आरव रूममध्ये आला. झाली तुझी बॅग भरून? आरव म्हणाला. हो झाली. तुमची बॅग भरायची असेल ना? ती म्हणाली. नाही, मी ऑलरेडी बॅग रेडी करून ठेवले. थोड्या वेळात गावी जायला निघू. सान्वी, आपण गावावरून लगेचच इकडे निघून येऊ. मला अर्जंट कामासाठी दिल्लीला जायचंय. तू हवे तर घरात थांबून आराम करू शकतेस, नाहीतर ऑफिसला परत जॉईन करू शकतेस. तो म्हणाला. हां ठीक आहे, ती शांतपणे म्हणाली. फिरायला जायच्या प्लॅनबद्दल तो काहीच बोलला नाही. ओके बरं, चल नाश्ता आवरून घेऊ, निघावं लागेल, तो तिला म्हणाला आणि सरळ खाली निघून आला. तीही त्याच्या मागे खाली निघून आली. नाश्ता करता करता आरवने त्याचा प्लॅन घरच्यांना सांगितल्यावर मात्र आई चांगलीच चिडली. हे सगळं काय आहे आरव? तुमचं आत्ताच लग्न झालंय. तू फिरायला जायचा प्लॅन असा कसा अचानक रद्द करू शकतोस? सान्वीला कसं वाटेल? सान्वी, अगं तू रागवायचं ना याला, आई म्हणाल्या. आई, अगं खरंच अर्जंट काम आहे, नाहीतर कशाला गेलो असतो. अरे पण तिच्या भावनांची काहीच किंमत नाही का आरव? तू तिला वेळ द्यायला नकोस का? असं वागलास तर कसं समजून घेणार आहेस तू तिला? सान्वी, तुला याचं वागणं पटत नसेल तर बोलत जा बाळ. मनात ठेवून कसं समजणार याला, आई म्हणाल्या. आई, मी खूप मोठा अपराध करत असल्यासारखं काय वागतेस तू? मी जाणं पोस्टपोन केले, कॅन्सल थोडी केले. जाऊ ना आम्ही काही दिवसात. तसंही तिला कुठे उत्साह आहे जायचा जे तू इतका फोर्स करतेस. शेवटचं वाक्य तो तोंडातल्या तोंडात म्हणाला. आरव, अरे लता, त्यांचं त्यांना ठरवू देत ना. आपण नको पडूया यात. असेल काहीतरी त्याचं काम. आणि सान्वी काही बोलत नाही म्हणजे तिलाही मान्य असणार, बाबा म्हणाले. एखादी गोष्ट पटली नाही तर मुली बोलवून दाखवत नाहीत अहो, आई म्हणाल्या.
आई, कधी कधी मुलांना पण काही गोष्टी पटत नसल्या तर ते त्या बोलून दाखवत नाहीत. झालं माझं. त्याने प्लेटमधील नाश्ता संपवला आणि रूममध्ये निघून गेला. आई, त्यांचं महत्त्वाचं काम असेल, मी बोलते त्यांच्याशी, तुम्ही नका त्रास करून घेऊ, सान्वी लताला समजवत म्हणाली. नाश्ता संपवून ती आरवसोबत बोलायला रूममध्ये निघून आली. आरव, सान्वी म्हणाली, हां बोल. तुम्हाला प्लॅन कॅन्सल करायचा होता तर मला त्यामागचं खरं कारण आधी सांगायचं ना. तुम्ही असं अचानक सांगितल्यावर आई अशाच रिॲक्ट होणार ना. तुम्हाला खरंच काही काम आहे का, सान्वीने विचारलं. नाही, काम अर्जंट असं नाही आहे, पण तरीही मी जाणार आहे. सान्वी, मला विनाकारण 2 दिवस फुकट घालवायचे नाही आहेत ना. तुला मनाविरुद्ध फिरायला द्यायला लावायचं. तिथे जाऊन आपण असेच एकमेकांशी न बोलता शांत बसून राहणार. मग तेच घरात बसून राहू. आरव, असं नाही आहे. तुम्ही परस्पर ठरवून मोकळे होता, सान्वी म्हणाली. मग मी काय करावं असं तुला वाटतं? खरं सांगू मला काय वाटतं, आरव म्हणाला. काय? आपण बाहेर फिरायला जाणार, तिकडे एकमेकांशी अनोळख्या व्यक्तीसारखं वागणार, चुकून एकमेकांच्या जवळ आलो तरी तू नको ते अर्थ काढणार. बेटर वे आपण घरीच थांबू, नाहीतर कामाला जाऊ. तुला वेळ हवाय ना नात्यात, तू बिनधास्त घे. मलाही माझ्या लिमिटमध्ये राहायचं. मी या नात्यात पुढे जाण्यासाठी एक पाऊल टाकणार आणि तू मला परत त्या गोष्टीची जाणीव करून देणार. त्यापेक्षा मला वाटतं माझा निर्णय योग्य आहे, तो स्पष्ट म्हणाला. त्याचं बोलणं ऐकून तिला कळत नव्हतं काय बोलावं. त्याचं बोलणं खरं होतं. ती खूप अंतर ठेवून त्याच्याशी वागत होती, त्यामुळे असं घडण्याची शक्यता जास्त टक्के होती. ती काही न बोलता शांत बसून राहिली. हा भाग इथे संपलेला आहे. तर काय वाटतं तुम्हाला, काय होईल सान्वी आणि आरवचं? जातील का ते दोघे फिरायला? कळेल नक्कीच पुढील भागात. तर हा भाग आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला देखील विसरू नका. धन्यवाद. भेटूया लवकरच पुढील भागात.